नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण नामदेव साबळे, राहणार भालेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर बोलतो. बऱ्याच दिवसापासून आपणाला एक वेगळी माहिती सांगायची होती, म्हणून हा व्हिडिओ तयार करतो. सध्या प्रदूषणामुळे ऋतुमानात सातत्य राहत नाही, बाजारभावाची पडझड, त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत आला. तर आपल्याला शेतीमधील जिरायत जमिनीमधील गुप्तधन आणि बागायत जमिनीमधील गुप्तधन शेळी पालनाच्या माध्यमातून कसं काढायचं ह्याचं विश्लेषण आज तुम्हाला सांगणार आहे. जिरायत जमिनीमधून ज्या ठिकाणी कधीही बोरला पाणी लागणार नाही, विहीर नाही, लाईट जाणार नाही, अशा ठिकाणी कमीत कमी 50,000 रुपये 5 शेळ्यापासून आणि जास्तीत जास्त 1,00,000 रुपये कसे काढायचे. तसंच बागायत जमिनीमधून कमीत कमी वर्षाला 1,00,000 रुपये, जास्तीत जास्त 2,00,000 रुपये शेळी पालनातून कसे काढायचे याची सविस्तर माहिती आज तुम्हाला मी देणार आहे. तर शेतकरी लाचारीचं जीवन जगतोय. भाव द्या, विमा द्या, भरपाई द्या, काही गरज नाही. आपल्याला जर जमीन असेल, वावर आहे तर पावर आहे. मग आता सुरुवात जिरायत जमिनीमधून ते गुप्तधन कसं काढायचं ह्याची माहिती. आता आपल्याकडे काही जिरायत जमीन, तिथं कधी पाणी लागणार नाही, लाईट जाणार नाही, काय नाही. मग आपण दरवर्षी खरीपाची पिकं घेतो पाऊस पडल्यानंतर. मग अशा जमिनीमधून त्या जमिनीची नांगरट, पाळी, खुरपण, खत न करता पैसे कसे छापायचे ह्याची माहिती सविस्तर आहे. आता आपली जिरायत जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आपल्याला शेळी पालन चालू करायचं. तर कसं करायचं? 15 मेच्या दरम्यान जमीन नांगरून सऱ्या काढायच्या. साधारण 10 फुटावर सरी अडवायची. मग रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य अशी नक्षत्र चालू होत्या. 1, 2, 3 पाऊस चालू झाल्यानंतर त्या सऱ्या भरून आटणार असं 3-4 वेळा झालं. जमीन अंगची वल धरती. अंगची वल धरल्यानंतर आपण 15 मेच्या दरम्यान सुबाबळीची रोपं तयार करायची. एका एकराला साधारण 3 ते 4 हजार रोपं लागतात. मग ही रोपं तयार करायची. कशी तयार करायची रोपं ह्याची माहिती तुम्हाला मागं मी सांगितलेली. मग आता ही रोपं तयार केल्यानंतर 3-4 वेळा जमिनीतलं पाणी सऱ्या भरून आटल्यानंतर आपल्याला ती रोपं लागण करायची. कशी लागण करायची? 2 झाडामध्ये अंतर 2 फूट ठेवायचं आणि 2 या पट्ट्यामध्ये 4.5 फूट अंतर ठेवायचं. तर कुदळीने खड्डा घ्यायचा, रोप सुबाबळीचं रोप लावायचं, फाडायची रोप लावायचं. लावताना फक्त 1 लिटर पाणी त्या रोपाला घालायचं. वलीला वल मिळली परत त्या रोपाला अजिबात पाणी घालायचं नाही. 4 महिने पावसाळा असतो, 4 महिने हिवाळा असतो. पहिल्या वर्षी तुमची झाडं जगतात. पहिल्या वर्षी तुम्हाला चारा कमी प्रमाणात मिळणार. दुसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यापासून रेग्युलर तुमचं उत्पादन चालू होणार. कसं होणार? 6 महिन्यांनी सुबाबळ खायला येईल. सुबाबळ ही जंगली झाड आहे.
पहिल्या वर्षीचा पावसाळा आणि हिवाळा यामध्ये झाडं चिटकून रांकीला लागणार. पुढच्या वर्षीचा पावसाळा चालू झाल्यानंतर गतीने झाडाला फाटे फुटून शेळ्यांना खाद्य तयार होणार. मग समजा उदाहरणार्थ साधं शेळी पालनातून कमीत कमी जिराईतमधून 50,000 रुपये कसे काढायचे, ते एकरामधून कमीत कमी 5 शेळ्याचं खाद्य तुम्हाला एकरामधून सहजासहजी मिळणार. शेळी 12 ते 14 महिन्यात दोनदा येते. एका येताला 1, 2, 3 पिल्लं देते. 1.5चं प्रमाण पडतं. 3 पिल्लं वर्षाची झाली. 5-6 महिन्यात 5,000 रुपयाला साध्या शेळीचं करडू विकतं. 15,000 एक शेळी हमीने उत्पन्न देते वर्षाकाठी. आपण काय करायचं, 10,000 धरू एका शेळीचं उत्पन्न आणि 5 शेळ्याचं खाद्य एका एकरात निघालं. सहजासहजी कमीत कमी 50,000 रुपये तुम्हाला साध्या शेळ्यापासून उत्पादन त्या जिरायत जमिनीमधून मिळणार. मग आता आपल्या साध्या शेळीला वजन वाढणं, आपली शेळी 1.5 ते 2 किलो करडाचं वजन भरतं. वजनवाढीची शेळी आता आमच्याकडे कोटा जातीच्या शेळ्या आहेत. शेळी येल्यानंतर कमीत कमी 3 ते 6 किलो करडाचं वजन भरतं. मग आपण भविष्यात 5 कोटा जातीच्या शेळ्या घेतल्या. कोटा जातीच्या शेळीचं करडू कमीत कमी 10,000 रुपयाला एक विकतं. 3 करडाचे 30,000 झाले. 5 शेळ्याचं खाद्य निघालं तरी सुद्धा आपल्याला 5 त्रिक 15 1.5 लाखापर्यंत उत्पन्न सहजासहजी निघू शकतं. मग आपण 1.5 लाखापर्यंत उत्पन्न निघू शकतं या एकरामधून. आपण कमी धरू, एका शेळीचं एक 20,000 उत्पन्न धरू आणि 5 शेळ्याचं खाद्य निघलं सहजासहजी 1 लाख रुपये होते. हा साधा सोपा हिशेब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कुठल्याही विवंचनेत राहायचं नाही किंवा पावसाची वाट बघणं, बाजारभावाची वाट बघणं. आज शेती व्यवसाय म्हणजे असं झालंय की पिकून डोकं मोठी करायचं, हा शेती धंद्याची व्याख्या झाली. मग आपण स्वतः अडचणीतनं बाहेर कसं निघायचं, घरी पैसे छापायचा छापखाना कसा टाकायचा, जिरायत जमिनीमधून कमीत कमी 50,000 1 लाख रुपये कसे मिळवायचे हे तुमच्या सविस्तर लक्षात आलं असेल. मग आता आपल्याला बागायत जमिनीकडे जायचं. बागायत जमिनीमधून कमीत कमी वर्षाकाठी 1 लाख आणि जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत उत्पन्न कसं घ्यायचं ह्याची तुम्हाला सविस्तर माहिती सांग. आता बागायत जमिनीमध्ये सुबाबळ लावल्यापासून 6 महिन्यात खायला येईल. त्याला काय पाणी असल्यामुळं आधी पावसाळ्यात लागण चालू करायची. 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, 6 महिन्याने रोपं खायला येते. आता साध्या शेळ्या आपण 10 घेतल्या. प्रत्येक शेळी वर्षाकाठी 15,000चं हमीने उत्पन्न दिली. मग आपण आणि एका एकरात 15 ते 20 शेळ्याचं खाद्य सहजासहजी निघतं. मग आपण काय करू, हा गुणाकार कमी धरू, 10,000 धरू एका शेळीचं उत्पन्न आणि 15-20 शेळ्याचं खाद्य निघण्यापेक्षा 10 शेळ्याचं खाद्य निघालं. येडा माणूस काढी 10 गुणिले 10 1 लाख रुपये सहजासहजी साध्या शेळ्यापासून तुम्ही त्या एकरामधून उत्पन्न घेऊ शकता. मग आता ऊस लावला आपण, सातत्याने आपल्याला त्या ऊसामधून वर्षातून 1 लाख रुपये त्या एकरामधून मिळत नाही किंवा भुसारमधून मिळत नाही, तर सहजासहजी येडा माणूस
त्या एकरातनं कमीत कमी 1 लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो. मग आता